राजाराम लॉन येथे लग्न समारंभातून एका संशयित आरोपीने पाहुण्यांच्या बॅगेतून 7,100 रुपये पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सदर आरोपीच्या विरोधात तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुमसर शहरातील राजाराम लॉन्स येथे रजत देशमुख वय 25 वर्षे राहणार तोडका यांच्या काके भावाचे लग्न समारंभ असल्याने ते दिनांक 22 मार्च रोजी रात्री 9:30 वाजता दरम्यान लॉनमध्ये हजर असताना रजत यांच्याकडील पाहुण्यांनी बॅग ठेवलेल्या रूममध्ये गेले असता रूमला आतून कडी लावलेली होती आणि त्यांनी दरवाजा ठोकला असता आतमधून एक संशयित इसम पडून गेला। त्याने आरडाओरड करून त्याला पकडले, त्याचे खिसे तपासले असता त्याच्या ताब्यातून नगदी 1,500 रुपये आणि बेंटेक्सचे कंगन मिळाले। एका पाहुणीच्या बॅगमधून एकूण 7,100 रुपये आणि बेंटेक्सचे कंगन चोरीला गेले असून त्यापैकी फक्त 1,500 रुपये मिळाले आणि उर्वरित 5,600 रुपये सदर इसमाने चोरी करून नेल्याच्या फिर्यादी रजत देशमुख यांच्या तोंडी रिपोर्टवरून संशयित आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सयाम हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक 24 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।